फळ बघा लागलाय झाडाला. पण पिकला नाही आहे ना तो अजून मम्मी. पिकला नाहीये ना तर काढला असता. आणि ही बघा इथे ही गाव फिरायला आली. गावाला ही अशी हवा असेल आणि या हवेमध्ये ह्या असे बाबा झोपले तिथे. तर हे असं सुख कुठेच नाही. आम्ही आता इथे सगळं वरती आलो तर आम्ही आता इथे फिरतोय. पमीची पोरगी आली. ही काय ही बा आली भेटायला. हो झाड बघा. आणि आता इथे एक अननस लागलाय. हा बघा, हा अननस लागलाय. लागलाय कुठे तयार आहे तो. तिकडनं कोणती आहे बघ. बाबा आता आम्हाला म्हणतात हा फणस पिकलाय, हा फणस खावा. बाबा आता फणस कापून देत आहे. बसू का तुटणार नाही. सुटणार नाही त्या भाजी. मग इमल नाही तुला भेटलेला. हा नाही कामावर गेलाय. आणि छोटा मामा तो पण कामावर गेलाय. बाबा हे नारळ पडत असतील ना. बरोबर पोरग शाळा आहे काय शाळा. हे पोरग नाचतात ना म्हणून सगळं पाल दिलं खाली. इकडनं धावत राहतात ना. हा तो बारका त्याला अतरंग अतरंग आहे इकडे धावतात तिकडे. बघ माणूस बोलून तर टाकलं उडव. बाबा शिव्या पण घालत. शिव म्हणजे एवढं जायचं एवढं कार्टून. दोघं पण. मग दोघं जण आहेत. एक त्या मोठा आणि त्या बारक्या मामाचा कुठे गेला. येरला गेलाय. कुठे येरलेला आहे. आपलं माझ्या आजूला आहे ना तिकडे गेलाय. गेलाय म्हणजे त्याची मुंबईला जायची आहे ना आजी म्हणून गेलाय. बाबांनी आता फणस फोडला नाही बाबांनी. बारका आता आम्ही खाऊ. मामीकडून जरा या जा 10 रुपयाने ताटली घे जा. ताटण जा ना घरातून. आणि त्याला तेल पण आणवायचे. थांब मी दे थांब. ए थांब मग आहे आजोबाच जाते. हे बघ खोल घे लागू दे. एवढा पिकला नाही. कापा तसाच असतो. ए कापा तसाच असतो. मला घरी घेऊन जातो. घरी घेऊन कुठं धावकडीत आहेत कापे फणसची पण बघू. एक भाजीचा पण असतो ना कापा. अगं यातलेच असतात ते. भाजीचा काही वेगळा नसतो. मग ह्याच्यावर ते पाणी नाही पिळत ना. पोटात दुखतं जुलाब होतात. बाबा तिथे ताटली आणायला गेले सोनूला घेऊन. ताटली घेऊन आले. आता आम्हाला कापून देतील आणि गरे वगैरे काढून देतील. आम्ही खाऊ. रूमला खोबरेल आहे बघ. पुढल्या रूमला जा. काय गाई तिथे बघा त्याचं हे काढायला लागतो ना मम्मी त्याचा चीक वगैरे. खायला मस्त जास्त गोड पण नाही. सुंदर. हे बघा अति आगाऊ बाई बघा. चिटकलं चिकला हे होता सगळ्या नको. सोनं चीक लागणार तो हाताला. सगळ्यात सुचायचं.
हे तिकडे होते बाबा झोपतात तिथे सोन्या. उठते बाबा आले. ठीक लागला तर काही हो कोंडाच नाही लागेल. मला नको ते न देते खाणं. काढायचं काय काय अशी काढायचं त्याच्यात. सारखं कापून देणार ना त्याला ते हाताने हे करायचं खावा काढून. पाव कापून द्या. तिकडनं आलो त्याला कोंडीची घेऊन दोन हो ते काढा ना नारळ पाणी. बापूस माझा वर चढतील चढ जावं. काय ती सांगते ह्याला नारळ लागलेत खूप ना सार. हे बघा खूप सारे नारळ लागले. तर ती सांगते बाबांना काढून द्या. तर बाबा म्हणतात बापूच वरती चढणार आहे. उंच किती आहे? मग काढायचे झाले तर कशाने काढतं काठीने. बोलवायचा माणूस स्प्रिंग असते. अच्छा हा ती स्प्रिंग लावून असं काढतो. असं हा बोलतो स्प्रिंग असते. पाय असं आपण नाही वर जातो जिनेन तसं. मग आता कोण काढणार नाही. बरं बोलवलं होतं मी आता कामावर गेलो. फोन करा ना त्याला. हा काका तू संध्याला येतात लोक. काढायचा घे हातात घे सारखं म्हणून सांगितलं होता तेल लाव. सोन्या तेल लाव हाताला. त्या अख्ख्या पॅन्टीला लावशी. लागू दे बँड नाही. तुम्ही कामाला नाही गेला. जायचं होतं आज. तो एक आमचं सांगायचं ते पिंट्याचं दुकान माहिती आहे ना तुला. त्याचा भाऊ खाली गेला आहे. काल काल होतो मी. काल संध्याला गेलो आणि इथे टाकी बसून तेव्हा होतो. तसं आता तुला संध्याकाळ सगळी भेटते. बारका मामा मावशी कोण आल्यावर काय खाल्लं? काय नाही नाश्ता काय नाही नव्हतं त्यांच्याकडे काय? अजिबात तांदूळ वाटा काय नव्हतं. पीठ बीठ काय नव्हतं. जेवायला आता नाही घेऊन जा ना. अगो असं ने जा. अगो घरी ने. तो नेते त्या त्यांना ठेवतो बाप्यानी ते केक खाते. कोण बाप्यानी म्हणणी असं आल्यावर सगळी. अरे बारका येईल तो काका. हे दे ना नेऊन. हे आता काढलंच मेल्या. तुम्ही घाण लावली माती लावली. अगो खया माती आहे याच्यात. पागल आहे सांग. माती आहे याला. तू घे ना काय रे याडा बिचारी उगा सतवते त्यांना बाबांना. फोन ठेवू काय मग तुम्हाला रील बघायला. ए फोन राहून दे माझा. तुझा नाही आता नेता. ए माझा आहे. तू नाही त्यांना सांगून तर पटणार नाही. मग काढलं कशा झक मारायला काढलं मी. फेमस शिवी गावची. ह्या काय पमीला शिल्लक नाही ठेवी. बरं या कमाकाची आम्ही बस. त्याला जाव्या घालते. पिशवीत काय ताट खातायचा मुकस. चल ते ताट घे. बघायची मोठी कोण नाही लागता येईल मुंबईला. तिला सांगतात काहीतरी. मोठी कोण बघायची मोठी झोपडी शिवाची तांबड्या बांधायची जिया. तू झोपलीस की हिला सांगून ठेव. आज घेतलाय कापून आणि आता अर्धा पणच खाल्लाय नाही. बाकीचं आम्ही आता खालते. चिकूचं झाड बघा केवढं मोठं आहे आणि चिकू खूप सारे लागले ते बघा पण पिकले नाही आहेत ते. आणि आता आम्ही निघालो.
बाबा तिकडे आहेत. बिचारा त्यांना उलटवलंय. आता आम्ही चाललो खालच्या घरी. पंखू येते नाही. हा रिक्षा होय गाई तिची रिक्षा दाखव हिची रिक्षा बघा. माझे भाऊ पण बघा घंटी वाजवत आहेत पहिले बघ. बघतो कसा बाबू बया. इथे आता वरती नारळ काढायला एका माणसाला बोलावलंय तर तो आला आणि तिथे खाली नारळ बघा किती काढले आहेत. हे बघा इथे वरती काका चढले ते नारळ तोडायला. मामा मला शेळ्याचं पाणी देत आहेत पियायला. बघा आता हा नारळ आता मी खाणार आहे मलाईचं. काकांना बोलवलं होतं. तुझं नारळ काढायचं असेल तर बोलवावं लागतं. मामा बघा कसा खातोय नारळ. इकडे बघ बाबू. बाबू इथे बघ. आई बाबू इथे आम्ही बसले खायला शेळा. इथे मग आम्ही बसले पाणी प्यायला नारळ. मामांनी फोडून दिलं सगळ्यांना. इथे मी उठली आहे. संध्याकाळ झाले आणि आता हे नारळाचं पाणी पिते. मामाने नारळ फोडून दिला तिला आणि आता ही पाणी पिते. फक्त पाणी पाहिजे आम्हाला, बाकी आम्हाला दुसरं काय नको. आणि ही दुसरा नारळ खाते. हाय भेटते मी तुम्हाला नंतर. बाय. दोघेही जाऊ. मी आता साफसफाई करते सगळे. मला तिथे नारळ तोडले ना तर सगळे जावळ खाली पडले.